हे स्प्रिंकलर्स मॉडेल्स या बाबतीमध्ये माननीय उच्च न्यायालयाने परवा जे आदेश दिले होते त्यानुसार दिल्लीच्या धर्तीवरती ज्या पद्धतीने प्रदूषणाची पातळी फार मोठ्या धोक्याच्या याच्यावरती गेलेली आहेत त्या अनुषंगाने आपल्याकडची शहरं लिव्हेबल व्हावीत ह्या अनुषंगाने जे डायरेक्शन्स दिले होते त्यानुसार मुंबई आणि MMR रिजनमध्ये सगळ्या महानगरपालिका यांच्या बाबतीमध्ये वायू प्रदूषण म्हणजे त्यापेक्षा स्पेसिफिकली धुळीचं जे प्रमाण वाढतं आहे त्याच्यामुळे लोकांना त्रास होऊ नये या अनुषंगाने त्यांनी डायरेक्टिव्स त्यामध्ये इश्यू केलेले होते. त्या अनुषंगाने राज्य शासनामार्फत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग घेतली होती. त्यानुसार डायरेक्शन्स आम्हाला प्राप्त झालेले होते. त्यानुसार आम्ही मोठ्या प्रमाणावरती उपाययोजना आम्ही आता राबवित आहोत. त्यामध्ये स्पेसिफिकली धुळीचे कारण असणाऱ्या ज्या आपल्याकडे एजन्सी आहेत त्याच्या बाबतीमध्ये संबंधित यंत्रणांची आम्ही बैठक घेतलेली होती, ज्याच्यामध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी होते, RTO ऑफिसर्स यामध्ये होते, पोलीस अधिकारी होते. मुख्य म्हणजे MCHI जे आहे या ठिकाणी इकडे बांधकाम व्यावसायिकांच्या मार्फत मोठ्या प्रमाणावरती जे त्यांचे प्रोजेक्ट्स असतात त्यातून बऱ्यापैकी धूळ उत्सर्जित होत असते. या उत्सर्जित धुळीमुळे जे काही श्वसनाचे रोग किंवा होऊ शकतात त्यामुळे नागरिकांना कुठल्या प्रकारचा त्रास होऊ नये या अनुषंगाने आपण काही डायरेक्टिव्स दिल्या होत्या. या अनुषंगाने आज सगळ्यांना आपण या ठिकाणी बैठकीस बोलवलं होतं. त्यांना विविध प्रकारच्या डायरेक्शन्स आपण दिलेल्या आहेत. स्पेसिफिकली कल्याण डोंबिवली शहरामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती बांधकामाची मोठे कन्स्ट्रक्शनची कामं चालू आहेत. या कन्स्ट्रक्शनमधून बिल्डिंगच्या कामातून वगैरे त्या ठिकाणी त्याचं जे रॉ मटेरियल येतं त्यामध्ये वाळू, रेती, खडी, सिमेंट हे जे काही येतं त्याच्या ट्रान्सपोर्टेशनपासून याच्यामध्ये विचार केला गेलेला आहे की येणारी वाहनं आहेत ती पूर्णपणे आच्छादित स्वरूपामध्ये असावीत. त्यातून कुठल्या प्रकारे धूळ बाहेर उडू नये ह्या अनुषंगाने त्यावरती ताडपत्रीने ती कव्हर केली जावीत. जी वाहनं कन्स्ट्रक्शनच्या साईटवरती येतात त्या ठिकाणी ते उतरवताना देखील त्यावरती वॉटर स्प्रिंकलिंग करण्यात यावं, ओली केल्यामुळे, आणि खालच्या बाजूला कॉन्क्रीट ठेवावं जेणेकरून त्यातून पुन्हा धूळ पुन्हा उत्सर्जित होणार नाही या अनुषंगाने कारवाई आहे. त्या व्यतिरिक्त कन्स्ट्रक्शनच्या सगळ्या साईटवरती त्यांच्या हाईटच्या प्रमाणाच्या अनुषंगाने आपण 35 फुटापासून 70 फुटापर्यंत अनुषंगाने ज्या काही 25 फूट 20 फूट असे डायरेक्टिव्हसन दिलेले आहेत त्या अनुषंगाने तेवढ्या फूट उंचीचे पत्रे लावण्याबद्दल आपण त्यामध्ये हे केलेलं आहे की जेणेकरून संपूर्ण साईट त्याच्यामध्ये कव्हर केली जाईल. या व्यतिरिक्त शेडनेट आपण लावणं कंपल्शन केलेलं आहे. स्प्रिंकलर्स आणि फॉगिंगच्या गन्स त्यांनी लावणं त्यामध्ये बंधनकारक केलेलं आहे. त्या अनुषंगाने माननीय आयुक्त महोदयांनी डायरेक्टिव्स इश्यू केलेले आहेत, ऑफिस ऑर्डर काढलेली आहे. त्यानुसार आम्ही MCHIचे पदाधिकारी आणि सगळ्यांना आम्ही या ठिकाणी विश्वासात घेतलेलं आहे आणि त्यांच्या प्रत्येक साईटवरती ह्या पद्धतीने कारवाई केली जाईल. या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारचं राडारोडा किंवा त्यांचं कन्स्ट्रक्शन मटेरियल रेती, वाळू, खडी, सिमेंट हे जे की बाहेर फुटपाथवरती कुठल्या प्रकारे राहणार नाही याबद्दल दक्षता घेण्याबद्दल देखील त्यांना आदेशित केलं आहे. त्यानुसार ते देखील त्याच्यामध्ये कोऑपरेशन द्यायला तयार आहेत त्यांचं. या अनुषंगाने या व्यतिरिक्त महानगरपालिका एरियामध्ये कुठल्या प्रकारे कचरा जाळण्यात येऊ नये ह्या अनुषंगाने आमच्या सगळ्या सहाय्यक आयुक्तांना आम्ही हे केलेलं आहे. उपअभियंता यांच्या बेसवरती आम्ही प्रत्येक वॉर्डनिहाय टीम्स तयार केलेल्या आहेत ज्या स्वतः प्रत्यक्ष कन्स्ट्रक्शन साईटवर जाऊन बघतील, कुठल्या ठिकाणी काय रेक्टिफिकेशन करणं आवश्यक आहे, त्यांनी केलं आहे की नाही या बाबतीमध्ये व्हेरिफिकेशन करतील. त्यानुसार दंडात्मक कारवाई केली जाईल. कचरा जाळण्यासाठी पूर्णपणे प्रतिबंध आहे. त्या अनुषंगाने संपूर्ण आमचे सगळे सहाय्यक आयुक्त आता फील्डवरती उतरत आहेत आणि त्या अनुषंगाने कचरा तातडीने कलेक्ट कसा केला जाईल, जाळला कसा जाणार नाही याबद्दल आमची पूर्णपणे त्यावर आम्ही प्रतिबंध लागू करतो आहोत.